दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. पुन्हा थांबली मंडळी. महाराज कोणाच्या घरी कोणत्या वेळेला येणार ते तरी सांगा. सगळ्यांच्या घरी म्हणजे दिवाळीच्या दिवशी जायचं, सकाळी एकाच्या घरी, पुन्हा 1-2 तासाने दुसऱ्याच्या घरी, असंच त्याला वाटलं आणि असं करत. आता काय सांगायचं, आपल्या शक्तीची कल्पना देवानी तरी कशी द्यायची मोठा प्रश्न आहे ना. स्पष्ट शब्दांनी कल्पना द्यायची, शब्दांनी कल्पना येऊ शकत नाही. वेदशास्त्र जरी सर्व ज्ञान त्याच्यामध्ये असलं तरी सुद्धा वेदशास्त्र सांगताय की वाणीनं त्या परमेश्वराच्या शक्तीचं वर्णन करता येणं शक्य नाही. शब्द नाही. ईश्वराची शक्ती किती आहे हे शब्द सांगू शकत नाही. आणि मनाने सुद्धा त्याचं चिंतन किंवा एकंदर आलोचन करता येईल आहे एवढं मानायचं, विश्वास ठेवायचा आणि त्याप्रमाणे अनुभव घ्यायचा, इतकंच आहे. कोणाच्या घरी केव्हा येणार, काय बोलावं यांना. एका माणसाला बोलावं, इकडे रे. त्याच्या जवळ गेले, त्याच्या कानात म्हणाले, दिवाळीच्या दिवशी मी तुझ्याच घरी येणार आहे, पण कोणाला हे सांगायचं नाही. झालं. त्या प्रत्येकाला आपला आपला भक्तीचा अभिमान होता. तोच अभिमान त्यांनी दृढ केला. तुझ्याच घरी येणार आहे बरं का, पण कोणालाही सांगू नको. आत्ताच्या आत्ता जा तुझ्या गावात, तू निघून घ्या. दुसऱ्याला बोलावं, तुझ्याच घरी येणार आहे दिवाळी, कोणाला बोलायचं नाही. 7ही लोकांना अगदी गुप्तपणाने हे असं करावं लागलं. मी 7ही ठिकाणी येतो, 7 रूप मी धारण करतो, हे जर महाराजांनी जरी सांगितलं असलं तरी सुद्धा त्या भक्तांना खरं वाटलं नसतं. म्हणून असं हा एक करावं लागलं. जा म्हणा. सगळी 7 मंडळी आपल्या आपल्या गावाला निघून. गाणगापुरातही भक्त मंडळी होती. ती आली. काय महाराज तुम्ही जाणार म्हण दिवाळीला? नाही म्हणाले, मी इथंच राहणार. त्याने तेच सांगितलं. झालं. दिवाळीचा दिवस आला नरकेच्या चतुर्दशीच्या दिवशी आणि वाट पाहतायत भक्त मंडळी. पहाटेच्या वेळेला महाराज त्या प्रत्येक भक्ताच्या गावी गेलेले, प्रत्येकाच्या घरी गेलेले. एवढ्याने 7 लोकांनी आमंत्रण केली. त्या 7ही ठिकाणी उत्तम स्नान वगैरे घातलेलं आहे, नंतर पूजा वगैरे झाली, जेवण वगैरे झालेलं आहे. आणखी नंतर आपल्या आपल्या सगळी मंडळी सत्कार वगैरे झाला, सगळं हे झालेलं आहे, भजन वगैरे झालेलं आहे. हे महाराज आपले आपले गाणगापूरला निघून आले. गाणगापुरातही तसंच, तिथूनही गेलेच नाही. म्हणजे देव लांब आहे का जवळ आहे का त्या घरात आहे का या घरात आहे त्याचं उत्तर काय द्यायचं. वाणीनं गप्पच बसलो नाही. वाणी चालत नाही. देव सर्व ठिकाणी आहे हे सुद्धा वाणीनं सांगणं म्हणजे लोकांना खरं वाटणार. त्यापेक्षा कोणालाही सांगण्याचा प्रयत्न करू. सर्व ठिकाणी आहे किंवा नाही ह्याचा अनुभव घेऊ, आपणच त्याचं चिंतन करू, तो आनंद घेण्यामध्ये राहणं हेच. मौन हे सगळ्याला उपदेश, मौनाने सरळ उपदेश. कार्तिक पौर्णिमेला ही सगळी 7 गावची भक्त मंडळी जमली. महाराजांची पूजा करायची आहे. गाणगापूरला अद्याप कार्तिक पौर्णिमेचा मोठा उत्सव होतो. गावोगावची मंडळी जातात पूजा अर्चा करत. त्यावेळेपासून आणि ती 7ही मंडळी बसली. महाराज म्हणाले, आता तुला सांगतो म्हणाला तो एक. महाराज माझ्या घरी आले होते बरं का दिवाळीच्या दिवशी. तो दुसरा म्हणाला, काय बोलतोस म्हणाला, माझ्या घरी आले होते 7ही जण. काम झालेलं आहे, महाराजांची पूजा झाली. त्याला पुरावा द्यायला लागले. हे म्हणाले महाराजांना मी हे जरीचं वस्त्र मी दिलेलं आहे, हे माझं वस्त्र आहे. तो दुसरा म्हणाला, हे दुसरं माझं वस्त्र आहे, ही शाल मी दिलेली आहे, हा पितांबर मी दिलेला आहे. तर प्रत्येक सांगायला लागलो. खोटं कसं म्हणायचं. गावातले लोक म्हणाले, तुम्ही सगळेही खोटं बोलता महाराज या ठिकाणी. म्हणजे शब्दांनी घडलेल्या गोष्टी, अगदी सत्य गोष्टी शब्दांनी सांगितल्यानंतर सुद्धा शांती होत नाही. भांडण लागलं. तो प्रत्येक म्हणाला माझ्या घरी होत, गावातले लोक म्हणाले इथं होत.
काय शब्दाने काय समाधान होणार, मुकाट्यानेच राहील. त्याप्रमाणे सर्वही लोकांनी आणखी शांत झालेले आहेत. त्यांच्या मनातला सगळाही कल्लोळ कल्लोळ विचार प्रवाह जो आहे तो बंद झाले. ईश्वराच्या शक्तीचं आलोचन करता करता आणखी अंतःकरणाला शांती मिळते असं जे शांत आहे. शांती याचा अर्थ अंतःकरण स्वस्थ होत आहे, स्थिर होत आहे, निर्वृत्तिक निर्विचार मन होऊन जात आहे ती शांती. कारण विचार करण्याचं संपलंच आहे, तर्काने सांगता येणार नाही. कोणी प्रत्यक्ष जाऊन पाहून आलेलाही नाही आहे. 7 गावामध्ये एक साक्षीदार जाऊन येणार कसा आणि त्या वेळेला, आणि महाराज प्रत्येक ठिकाणी होते असा साक्षीदार सांगणार तरी कसा, आणि त्यांनी सांगितलं तरी त्याच्या शब्दावर विश्वास कसा ठेव. तू खोटं बोलतोस. एका गावाला सुद्धा गेला आणि 7 गावं जाऊन कसा आलास, 7 ठिकाणी महाराज असणं शक्य आहे का. म्हणजे भक्ती विश्वास हा त्यावेळेला निघून जातो. तर याप्रमाणे सर्वत्र परमेश्वर आहे याच्या करता हे निदर्शन. जो ज्या दृष्टीनं आवाहन करी, नारद म्हणाले की पूर्वजन्मामध्ये मला देवाने दर्शन दिलं नाही, पण या जन्मामध्ये मात्र मी बसलो भजनाला नारायण नारायण आरंभ केला, म्हणजे भगवान नारायण येतात, सहज बोलावल्याप्रमाणे येतात मला दर्शन. हे कशाने सिद्ध होतं, तर ईश्वर सर्वत्र आहे हेच त्या याचंच ते उदाहरण. कुठेही हाक मारली असताना परमेश्वराने यावं याचा अर्थ तो त्या ठिकाणीच आहे. म्हणून त्या ठिकाणी तो फक्त प्रगट होतो आहे. आमच्या चर्मचक्षुला तो दिसत नव्हता, तो दिसायला लागला एवढंच आम्ही म्हणू, पण दुसरीकडून आलेला आहे याचा अर्थ या ठिकाणी नव्हता अशी बुद्धी, असा विचार करण्याचं काही कारण नाही. एथ सद्भाव सद्भावे तत्वता परमात्मेहाता सकळ साधनांचे माथा जाण तत्वता सद्भाव. नाथ महाराज म्हणतात, कोरडीये खांबी ठेविता सद्भाव तेथेची प्रगटला देवाधिदेव. मग सद्गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म, तोच त्रिमूर्ती स्वरूप आहे अशी भावना ठेवल्यानंतर तिचं आपल्याला काय ईश्वर दर्शन होणार नाही असं त्यांनी सांगितलं. याच्यानंतर पुढची कथा तर अप्रतिम कथा. श्रद्धेचा कडेरोड आहे. केवढी श्रद्धा पाहिजे आहे. भक्ताचं अंतःकरण किती नितांत श्रद्धा संपन्न पाहिजे. ईश्वराच्या शक्तीबद्ध अंतःकरणामध्ये काहीही संशय नाही, पूर्ण विश्वास आहे. त्याच्याकरता एक शेवटची कथा सांगतायत सिद्ध नामदेव. गावामध्ये गाणगापुरात एक शेतकरी राहतो आहे. संगमाला जाताना त्याचं शेत अद्याप दाखविता. आणखी महाराजांनी रोज सकाळच्या वेळेला उठून संगमावर स्नाना करता जाण्याचा त्यांचा नियम हा तयार असायचा. इथं पहाटेच उठून शेतामध्ये उभा. महाराज शेताजवळ आले, अगोदर झाडून बिडून काटे पिटे काढून रस्ता बिस्ता साफ करून ठेवायचा. महाराज आल्याबरोबर रस्त्यावर साष्टांग नमस्कार त्यांना पुन्हा उठून बाजूला घालत महाराज निघून. दुपारी 12 वाजता संगमावरून गावात जाण्याला महाराज गेले. त्यावेळेलाही हा आपला उपाय. त्यावेळेलाही महाराजांना नमस्कार करायचा. महाराजांनी गावात निघून जा, काही बोलायचं नाही, काही रोजचा त्याचा नियम चालू आहे. बरेच दिवस झाले. एके दिवशी सकाळी जाता जाता हा शेतकरी दर्शनाकरता नमस्कार केला. महाराज उभे राहिले त्या दिवशी. का रे बाबा, रोज म्हणाले जाताना येताना तू नमस्कार कर, कशा करतात, काहीतरी तुला पाहिजे का म्हणाले. काय इच्छा आहे. इच्छा काही नाही म्हणाला, महाराज माझं शेत चांगलं पिकावं, धान्य यावं आणि आलेलं आहे म्हणाला. आपण एकदा याल का माझ्या शेताला आपली पावलं लावू देत. या महाराज, थोडा वेळ, जास्ती वेळ लागला. धान्य अगदी उत्तम आलेलं आहे म्हणून ही आपली कृपा आहे. महाराज गेले शेतामध्ये. उत्तम अगदी धान्य आलेला. 8-15 दिवसांनी आता धान्य येणार. कणसं मोठी मोठी आली आणि 15-20 दिवसांनी कापणी करायची.
तोपर्यंत धान्य तयार होणार. शेत पाहिलं महाराजांनी आणि त्याला सांगितलं, बाबा मी सांगेन तसं करण्याची तुझी तयारी आहे का? हो म्हणा, तयारी. आपण जे सांगाल ते मी करेन. करशील? बर, मी आता जातो संगमा. दुपारी 12 वाजता परत येणार रोजच्या. तोपर्यंत हे सगळं शेत कापून टाक. सांगितलं त्याला आणि निघून गेले. काही नाही, विचार नाही. गुरूंची आज्ञा झालेली आहे, शेत कापून टाका. पुढं काय होईल विचार नाही. सेनापतीची आज्ञा झाली की सैन्याने गेलंच पाहिजे. दारू अगदी उडती आहे, पुढून सगळ्या घोड्या येतात, नाही काही विचार करायचा. अहो पुढून घोड्या येत आहेत, थांबू का थोडं, काही विचार. निघाला, गावात आलेला आहे. ते दुसऱ्या कोणास तरी शेत होतो वाटतो, त्याच्याकडे गेला. मालकाला म्हणाला, महाराज मी आता शेताची कापणी करतो. कापणी करतोस? अरे अजून 8-15 दिवसांनी धान्य नंतर येणार आहे, इतक्यात कापणी करायची नाही. तो म्हणाला, मला करायची. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय खंड असेल तो दुप्पट देतो म्हणाला, वाटलं तर जा म्हणाले. त्यांची परवानगी घेऊन आला. 4 लोकांना घेतलं. 10-5 लोक. आता 5-6 घंट्यामध्ये ते सगळं काम करायचं. बरेच लोक आणले कापण्या करता. हे घरच्या बायका मुलांना समज. ती मुलं, बायका मुलं सगळी, बायको आली, मुलं आली. हा गेला पुढं, आणखी विळा घेऊन कापायला सुरुवात केली. काही मनामध्ये विचार, माझं काय होईल? सर्व ही भार परमेश्वरावर. केवढं ज्ञान आहे, केवढी भक्ती, केवढी श्रद्धा. मुलं गेलं आणि ती बायको आड पडली, तिला दगड घेऊन मारला जाईल. बाजूला हो म्हणा, नाही तर तुझा प्राण जाईल. मला या वेळेला दुसरं काही कळायचं नाही. गेले विचार, गावात गेले, रडत गेले, अधिकाऱ्याकडे गेले. राजाला सांगितलं. राजा म्हणाला, काय करायचं? त्याचा निरोप आला. तो म्हणाला, तुम्हाला काय करायचंय? माझ्याजवळ धान्य आहे, पेवात धान्य आहे. म्हटलं तर ते आत्ता घेऊन चला, तुम्ही माझ्या आडी येऊ नका. त्याला तो आवेशच. महाराजांची आज्ञा 12 वाजायच्या आत आणखी पालन झाली पाहिजे. सगळं धान्य कापून टाकलेलं आहे. 12 वाजले. हात जोडून रस्त्यामध्ये उभा राहिले. आले महाराज. नित्याप्रमाणे साष्टांग नमस्कार केला. महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे हे शेत कापून. हा, अरे खरंच का? बरंच काय म्हणाले. पुन्हा त्याची परीक्षा आहे म्हणाली. सहज म्हणाले, मी थट्टेनं बोलून गेलो आणि ते काय खरं मानलंच? थट्टा, तुमच्या शब्दाची थट्टा आम्ही समजू. तुमची आज्ञा ही तंतोतंत पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे. बरं आहे. तुझ्या श्रद्धेप्रमाणे तुला उत्तम धान्य प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. हे महाराज गावामध्ये आले. काम झालेलं आहे. सगळी मंडळी निघून गेली. हाही घरी आलेला आहे. काय घरी सगळं आणखी रडारड झाली. काय करावं आता? आता हे वर्ष कसं जायचं? त्याचा खंड मालकाचा घालायचा. पेवातलं धान्य तरी किती पुरणार आहे? आणि वर्षभर आपल्याला कसं जीवन जाईल? पुढं काय करावं ही काळजी आहे. व्यवहार खरा मानायचा का परमार्थ खरा मानायचा असे प्रसंग आहे. परंतु हे बुद्धीनच ठरवायचं. व्यवहार खरा किती मानला तरी आम्हाला ते काही हे होतच नाही. आम्हाला पुरलं पाहिजे. नुसतं वर्षभर पुरलं पाहिजे असं नाही. आमच्या मुलांना पुरलं पाहिजे. आम्ही जिवंत असेपर्यंत आमचं जीवन चांगलं गेलं पाहिजे. मुलाबाळांचं जीवन चांगलं गेलं पाहिजे. अशा अनंत वासना, आशा आमच्या मनामध्ये असल्यामुळे आणखी व्यवहार सत्य किती मानायचं, किती आसक्ती व्यवहारामध्ये ठेवायची हे काही आम्ही सांगू शकत नाही. वाढत धनलाभ जास्ती झाल्यानंतर वस्तुतः आणखी त्याच्या हातून त्याग व्हायला काय हरकत नाही. इतकी देवाची लक्ष्मीची त्याच्यावर कृपा आहे की त्याचं मन म्हणजे मोठं उदार पाहिजे. काही नाही, देव देतो आहे, आपण खर्च करायला हरकत नाही. परंतु लाभ जास्ती झाल्यानंतरच मनामध्ये आणखी जास्ती काटकसर व्हावी असं वाटायला. पुष्कळ ठिकाणी मोठ्या मोठ्या संस्था आहेत, मोठं हे आहे, तिथं असं देवाधर्माचं कार्य म्हणजे कमी खर्च करावा असंच त्यांचा ठराव असतो. आणि त्याप्रमाणे याच कमी खर्च म्हणजे मिळतं आहे, देव देतो आहे ही कल्पना नाही.
आम्ही मिळवतो आहोत आणि आम्ही पुरवू, आम्ही आम्हाला पुरलं पाहिजे, हीच बुद्धी वाढत जाती आहे. त्यामुळे व्यवहार किती सत्य मानायचा, त्याला किती किंमत द्यायची, हे आम्ही ओळखू शकत नाही. परंतु हा जो महात्मा आहे, शेतकरी, साधा शेतकरी आहे, त्याने व्यवहार सत्य मानलास. महाराजांची आज्ञा ही खरी आहे आणि त्या आज्ञेवर माझं संबंध एकच जीवन नाही, अनेक जन्म मी सुखी होऊ शकेल. या जन्मात सुखी होईनच, या जन्माची कसली काळजी आहे. आम्ही जरी काळजी केली तरी एका जन्माची करत असतो. आम्हाला पुढच्या जन्मात सुख मिळावं, त्याच्या पुढे सुख मिळावं, ही कल्पना तरी येते का मनात. पैसा पुष्कळ मिळवावा, संबंध आयुष्य आपलं सुखामध्ये जावं, म्हणजे काय 5-50 किंवा काय थोडंफार आयुष्य असेल तेवढ्यापुरतीच आमची दृष्टी आहे. याच्या पुढे आमची दृष्टीच नाही आहे. पुढच्या जन्मात सुद्धा सुख मिळालं पाहिजे, पुढच्या जन्माची सुद्धा आम्हाला कल्पना नाही. त्यात सुख मिळालं पाहिजे याच्याकरता काय साधन केलं पाहिजे याचाही विचार नाही, काही नाही. एक जन्म फक्त आहे, आई ते किती आहे कुणाला त्याचीही आम्हाला, आयुष्य किती राहिलेलं आहे हेही आम्हाला माहित नाही. परंतु त्याकरता इतकी धडपड चाललेली आहे सारखी, हा व्यवहार सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे करू आम्ही बसतो. परंतु परमार्थ सत्य आहे, परमात्मा सत्य आहे, त्याची आज्ञा ही पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याकरता काही व्यवहार सगळा गेला तरी राहायचा असेल तर राहील, नाही तर जाईल, तिकडं लक्षच नाही आहे. अशी बुद्धी तयार झालेली आहे, ही मोठी श्रद्धा आहे. प्रत्यक्ष डोळ्या देखत नुकसान झालेली आहे. आपलं धान्य संबंध नाहीच होणार आहे, आपल्या मुलाबाळांना काही खायला मिळणार नाही, ही महाराजांची आज्ञा आपण पालन केली तर. पण त्यांनी मात्र हे सगळं सोडून दिले. याच्यावरती 2-3 उदाहरणं दिली. भरताला त्याच्या आईनं राज्य मिळवून दिलं. आल्यानंतर त्याला समजलं आईचा त्या भरताने त्याग केले. रामचंद्रांची आणखी आज्ञा ही मान्य आहे. रामचंद्र हे सुखी झाले पाहिजे, त्यांच्या सुखाच्या आड येणारी माझी आई मला नको आहे. माता ही देव आहे, नाही मी म्हणायला तयार नाही. ईश्वराच्या विरोधी जाणारी माता ही माझा देव होऊ शकत नाहीये. प्रल्हादानी हिरण्यकशिपू सांगतोय भगवंताचं भजन करू नकोस. नाही महाराज, मी सोडू शकत नाही, मी भजन करतच नाही. त्याच्याच तोच माझ्या वाणीला प्रेरणा करून भजन करत असं त्यांनी उत्तर. पित्याचाही त्यांनी त्याग केले. रावणाने सांगितलं विभीषणाला की तुला माझ्या इथं राहावं लागेल. मी सांगतो नाही म्हणा, मी तुमच्या इथं राहणार नाही. धर्माचं आचरण तुम्ही करत आहात, रामाचा विरोध, रामाचं शत्रुत्व तुम्ही पत्करलेलं आहे. अर्थात तुम्ही माझे ज्येष्ठ बंधू नाही आहात, मी तुम्हाला ज्येष्ठ बंधू मानायला तयार नाही आहे. विभीषण निघून गेला, ज्येष्ठ बंधूला सोडून रामाना शरण आलेला आहे. आणखी म्हणजे माता पिता ज्येष्ठ बंधू ही केवढी मोठी आणखी आदरस्थान आहेत शास्त्राने सांगितलेली आहे. पण यांचा सुद्धा त्याग भरताने आणखी प्रल्हादाने विभीषणाने केला. सामान्य घरदार किंवा शेतीवाडी त्याच्याबद्दल कसला विचार करायचा म्हणाला ते शेतकरी. बायका मुलांचं तात्पुरतं समाधान करतोय, पण समाधान करतात. एक दिवस गेला, त्याचं मन शांत आहे. काय होईल ते होईल. नित्यंच समचित्तत्वम इष्टानिष्टो भवत्यषु, जी 13व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये जी ज्ञानाची साधनं, ज्याला ज्ञान असं भगवान म्हणतात, अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा क्षांती अर्यमम, किती अभ्यास करावा लागेल, किती दिवस करावा लागेल, किती त्याला काळ लागेल, इकडं आमचं लक्षच नाही. त्यापैकी एक साधन इष्ट अनिष्ट गोष्टी घडल्या तरी समचित्त राहायला पाहिजे, शांत चित्त राहता आलं पाहिजे. ती ईश्वराची उपासना, ईश्वर भक्ती, त्या श्रद्धेनं हे आणखी हा गुण मिळू शकत. काही कितीही इष्ट गोष्टी घडल्या तरी काही मनावर परिणाम नाही, अनिष्ट गोष्टी घडल्या तरी सुद्धा. सगळं शेत हाताने कापून टाकलं त्याने तरी मनावर परिणाम नाही. आपलं जीवन कसं चालेल, आपण जे आणखी वर्षभर काय खावं, काही नाही. 8 दिवस झाले आणि भयंकर पाऊस पडला. बाकीची शेतं अगदी उत्तम आलेली होती. 8-15 दिवसात कापणी व्हायची, आणखी धान्य घरी यायच. त्याच्या अगोदरच याने शेत कापून टाकलं महाराजांच्या आज्ञेप्रमाणे. आणि 8 दिवसानंतर अकालीच पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झाली.
आणि सगळ्या शेतातलं धान्य कुजून गेले. आणि याच्या शेतामध्ये कापलेलं होतं त्याला आणखी निरनिराळे आणखी अंकुर फुटलेले, वाढलं याचं शेत. आणि हळूहळू वाढता 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 10-10, 11-11 फाटे प्रत्येकाला फुटलेले आहे. आणि अपरंपार धान्य आहे. एकच शेत फक्त गाणगापुरामध्ये असं आहे की ज्या शेतामध्ये अत्यंत धान्य परिपूर्ण आहे, बाकी सगळ्या शेतातलं धान्य कुजून गेले. सगळं आणखी आश्चर्य. त्या बायकोलाही त्या शेतकऱ्याच्या वाटलं चूक झाली म्हणाले, पाया पडली म्हणाले, काय म्हणाले माणसा गुरुजींना, गुरु महाराजांना बोललीस तू. गेले दोघेही महाराज संगमावर गेले, महाराजांची आरती केलेली आहे. सर्व वृत्त त्यांना सांगितलं, महाराज ही आपली कृपा आहे. बर ना, तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील, तुमचंच आहे, तुम्ही श्रद्धा भक्ती धारण केली, तुमचं तुम्हाला फळ मिळालं, ते आपले मोकळे झाले. पुढे आणखी महिन्याने अतिशय धान्य. तर त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाला, गावामध्ये धान्य नाही. मग राजाकडे तो गेला, राजे साहेब आपण असं करा, माझ्या शेतातलं अर्ध धान्य आणखी सगळ्या गावाला तुम्ही वाटून द्या, अर्ध धान्य मला राहू दे, त्यातली पाहिजे असतं तर घ्या म्हणा. त्या राजाच्याही मनावर परिणाम झाला, बाबा तूच राजा हो, मी राजा होऊन सुद्धा प्रजेचं रक्षण करू शकत नाही आहे, माझी शक्ती नाही आहे, ती शक्ती सुद्धा वाढवता येणं शक्य आहे, शक्ती नाही म्हणून गप्प बसून आणि सर्व प्रजाजनांना दुःखात ठेवायचं हे राजाचं कर्तव्य नाही. तुझ्याजवळ शक्ती नसताना तू शक्ती वाढवलेली आहेस या श्रद्धा भक्तीच्या योगाने, त्यामुळे सगळ्या गावाला आणखी जीवन देण्याचं सामर्थ्य तू स्वतः मिळवलेलं आहेस. भगवंताची ईश्वराची कृपा मिळेली, हे राज्य तुला मी घेऊन, तू राजा, मी शेतकरी म्हणून कुठेतरी राहतो, कुठे मिळेल तिथे पुन्हा तुझा नोकर होऊन गेला. सर्व गावाला त्यांनी धान्य दिलेलं आहे, सर्व गावाला त्यांनी जीवन दिलेलं आहे. वर्षभर आपलं कसं होईल त्याची बायको मुलं म्हणत होती, आपल्याला खायला कसं मिळेल, खायला यायला नाही, सगळ्या गावाला त्यांनी वर्षभर खायला दिले. आणि स्वतः तर पूर्ण आनंदात आहे, राज्यही मिळालेलं आहे. म्हणजे ईश्वराच्या महात्म्यांच्या शब्दावरती श्रद्धा, त्या शब्दावरती श्रद्धा ठेवल्यानंतर आपलं संबंध जीवन आणखी उद्ध्वस्त होणार आहे हे डोळ्यासमोर दिसत. नाही, होणार नाही, आमचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही, देव आणखी आम्हाला उपाशी ठेवणार नाही अशी खात्री मनामध्ये पाहिजे. अनंत हस्त परमात्मा आहे, काय कुठं मिळालं नाही, कुठं दुसऱ्याला कोणाला तरी इच्छा उत्पन्न होती. आपले पूज्य गुरवणी महाराज एक गोष्ट सांगत होते. आम्ही म्हणाले प्रवासाला निघालो आणि एका स्टेशनवर ते इंजिन बिघडलं, काहीतरी झालं, आम्ही उतरलो आणि तिकडं आम्ही स्वयंपाक पाणी केलं. स्वयंपाक वगैरे एका झाडाखाली कोणीतरी साधू बसला, त्याला बोलावून आणलं, म्हणाले या महाराज जेवायला या. तो आला, जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर दुसरी गाडी आली, आम्ही बसायला लागलो आणि त्याला म्हटलं महाराज आपल्याला कोणत्या गावाला जायचं, हे पैसे घ्या, आपण तिकीट काढा आणि दुसरी तुमच्या गावाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने सांगितलं बाबा मी एका झाडाखाली बसलेलो असताना कोण तुमची माझी ओळख सुद्धा नाही, तुम्ही मला बोलावून जेवायला घातलं, मला मध्यान्ह कालच्या वेळेला ज्याने जेवायला घातलं तो माझ्या जाण्याची व्यवस्था करणार नाही. तर त्याप्रमाणे इतका पूर्ण विश्वास आहे. सर्व ही आचार व्यवहार सुद्धा खरा माना तुम्ही, पण व्यवहार सुद्धा परमेश्वराच्या कृपेनं पूर्ण. अर्थ का ते सुद्धा ईश्वर देऊ शकतो आहे. नारद महर्षींनी ध्रुवाची बुद्धी दृढ आहे असं पाहून हा सिद्धांत त्याने सांगितलेला. धर्मार्थ काम मोक्षाख्यम ये इच्छे श्रेय आत्मनः एकमेव हरेस्तत्र कारणम पादसेवनम. धर्म अर्थ काम आणि मोक्ष काय पाहिजे कोणाला, ज्याला जे पाहिजे असेल त्याला एकच साधन आहे, भगवंताची सेवा, एक ईश्वराची उपासना, ते एकच साधन आहे. अर्थ काम सुद्धा ईश्वराच्या सेवेनं कटीनं प्राप्त होतात असा नारद महर्षी सारख्या योगी ब्रह्मज्ञानी महात्म्याचा सिद्धांत. यानंतर गाणगाव मध्ये किती महत्वाचं क्षेत्र आहे
हे समजावून सांगण्याकरता एक घटना घडली. दिवाळीचे दिवस आलेले आहे. महाराज म्हणाले, चला म्हणाले, आज आपण आता काशी, प्रयाग, गया वगैरे तीर्थयात्रा करावी असं सांगितलेलं आहे, आपण जाऊया म्हणाले तीर्थयात्रेला. त्या लोकांना म्हटलं, काशी प्रयागाला जायचं म्हणजे आता किती लांब आहे, किती दिवस परत यायला लागतील. त्यांनी सांगितलं, महाराज तयारी करायला नको का, घरादाराची व्यवस्था आम्हाला करायला पाहिजे. लगेच हसले महाराज. ते म्हणाले, काशी प्रयाग काय लांब आहे समजला काय तुम्ही, इथंच आहे म्हणा. गाणगापुरामध्ये काशी प्रयाग आणखी गया तिन्ही तीर्थ याच ठिकाणी आहे. म्हणून त्यांना घेऊन अमरजा संघ, भीमा अमरजा संगमावर गेले. हे प्रयाग क्षेत्र आहे म्हणा, स्नान करा. अमरजा नदी भगवान शंकराने अमृत मंत्राचा उच्चार करून जे जल दिलेलं होतं देवसैन्य ठेवण्याकरता, त्यातलं ते अमृत खाली पडलेलं आहे. त्याच्यातून ही अमरजा नदी झाली. तिथून क्रमाक्रमाने सगळी तीर्थक्षेत्र वगैरे आणखी त्यांनी सांगितली. मध्येच काशी क्षेत्राचं वर्णन करीत असताना त्या ठिकाणी आणि ते तीर्थ आहे म्हणाले. इथे एक ब्राह्मण होता शिवभक्त. रोज मध्यान्हकाळी भगवान शंकरांनी त्याला दर्शन द्यावं. आणखी तो मोठा अनुदास समाधीमध्ये निमग्न असे. एकदा त्याचे दोघे बंधू काशी यात्रेला निघाले. त्याला हे पिसाच समजत होते. हा म्हणाले, वेडा मनुष्य आपला भाऊ म्हणजे वेडा आहे. त्यांच्या दृष्टीने वेडा काही व्यवहार खरा मानत नाही आणि एकमेकाचा रागद्वेष करीत नाही. जितका रागद्वेष करणार तो व्यवहारामध्ये उत्तम कुशल समजला. जास्ती अभिमान पाहिजे, जास्ती आसक्ती, जास्ती लोभ पाहिजे, कधीही लोभ सोडायचा नाही असं वागणारा व्यवहारात उत्तम समजला. निघाले दोघे बंधू काशीला. जाताना विचारलं, येतोस का रे काशीला? तू म्हणाले, काशीला जाता कशाला? म्हणाले, इथंच काशी तुम्हाला दाखवतो. थांबले दोघे. मध्यान्हकाळी स्नान करून हा ध्यानस्थ बसलेला असताना भगवान शंकर आले. महाराज, आमच्या बंधूंना काशीला जायचं आहे. काशी तीर्थ इथंच प्रगट करा आम्हाला. म्हणजे बरं आहे ना. तिथंच ती मोठी नदी कुंडातून प्रवाह आलेला आहे. शिवलिंग प्रगट झालेला आहे. सर्व आणखी त्याच्या बंधूंनी स्नानदान वगैरे केले. इथंच काशी आहे म्हणाले महाराजांनी सर्व मंडळी. अति जवळजवळ 8ही तीर्थ, पाप विनाश तीर्थ म्हणून तिथं आहे. रुद्रपाद तीर्थ तिथं आहे. कोटी तीर्थ आहे. मनमथ तीर्थ आहे. अशी सगळी तीर्थ त्यांनी सांगितली. पाप विनाश तीर्थाचं महात्म्य सांगताना त्यांची पूर्व देहातली, पूर्वाश्रमातली बहीण रत्नाबाई नावाची ती तिथं आलेली महाराजांच्या दर्शनाला आलेली आहे. बोलत बसलेले आहे. आणखी महाराज म्हणाले, तिनं विचारल्यावरून, तुझ्या हातून म्हणाले पाप घडलेलं. काय घडलं? एका भांड्यामध्ये मांजरीने व्याली होती. 5 मुलं तिला झाली. मोठं भांड होत. तू आलीस गडबडीनं, त्याच्यामध्ये घागर ओतलीस, त्याच्यावर झाकून ठेवला, खाली जाळ लावला, ती सगळी मरून गेली. अज्ञानाने का हो, दोष घडल्यानंतर त्याचं फल भोगलं. आम्हाला कळलं नाही म्हणून झालं. कायदा आम्हाला माहिती नाही म्हणून तो काही अपराध क्षम्य नाही आहे. कमी होईल अपराध थोडा. बुद्धिपूर्वक केलेला अपराध आणि अज्ञानाने केला पण अपराध होतो. हे पाप लागलेलं आहे तुला. आणि असं ऐकल्याबरोबर त्या रत्नाबाईच्या शरीराला कुष्ठरोग झाला. घाबरले. महाराज, कधी मी बरी होईन, काय होईल? ते म्हणाले, पुढच्या जन्मात तुला भोगायचं असेल तर आता रोग जाईल. पुढचा जन्म कशाला? म्हणाले, आता या जन्मात सगळं संपून टाका, पुढचा जन्म नको न काही नको. मग म्हणाले, पापविनाश तीर्थावर तू स्नान कर, म्हणजे तुझा रोग जाईल. तिचं गेली 3 दिवस फक्त तिनं स्नान केलं त्या तीर्थामध्ये आणि तिचं शरीर उत्तम झाले. आणि ती तिथंच राहिली. शेवटी गाणगापुरामध्ये तिथंच महाराजांच्या सन्निध राहिली. अशी एकंदर तीर्थ त्या ठिकाणी असणारी महाराजांनी प्रगट केलेली आहे. कोणाला माहिती नव्हतं. गाणगापुरात सगळे लोक राहत होते. महाराज काय या ठिकाणी राहिले हे लोकांना मग कळत नव्हतं. पण महाराजांनी ज्या वेळेला ते हे स्थान सुद्धा इतकं महत्वाचं आहे की म्हणून आम्ही इथं राहतो म्हणून सर्व तीर्थ त्यांनी तीर्थयात्रा केलेली आहे. अष्टतीर्थांचं स्नान वगैरे सर्वांनी केलं आणि याप्रमाणे त्या दिवशी दिवाळीच्या दिवशी आणि अशा रीतीने हे सर्व
गाणगापूर क्षेत्राचा महिमा हे महाराजांनी प्रगट केलेला आहे. आता एक शेवटची कथा सांगताय सिद्ध नामधारका. कुरुवड्डी कुरवपूर क्षेत्रामध्ये श्रीपाद वल्लभ राहत होत. त्या वेळेला त्या ठिकाणी एक जो परीट राहत होता. महाराजांचं दर्शन नेहमी करायचं, सेवा करायची, झाडून काढायचं, सगळं करायचं. आणि एका राजाची स्वारी आलेली आहे. नदीतून राजा, नावेतून बायका, मुलं सगळं एकंदर सैन्य घेऊन येतो आहे. हे पाहून त्याच्या मनामध्ये आणि इच्छा उत्पन्न झाली. काय म्हणाला, किती ऐश्वर्य आहे, किती सुख आहे, हा राजा किती सुखी आहे. महाराज जवळ आहे, विचार करतो आहे. महाराजांनी सांगितलं, वा तू राजा हो म्हणाले. मनामध्ये उत्पन्न झालेल्या वासना, या वासना आणखी नाहीशा झाल्या पाहिजे, नाही तर ईश्वराचं दर्शन होऊन सुद्धा काही उपयोग. खरी कृपा ईश्वराची, सद्गुरूंची त्याच्यावर होऊ शकत नाही. ते काय देतात सर्व, पण याला घेता येत नाही. म्हणून अगोदर ह्या सगळ्या वासना तुझ्या क्षय व्हायला पाहिजे. म्रेच्छ वंशामध्ये तुझा जन्म होईल. तो परीट त्याचं लगेच प्राणोत्कर्मण झालं आणि वैदूर नगरी बेदरचा तो बादशाह झालेला आहे, मोठा झालेला आहे. राज्य कारभार करू लागला, राज्य करत होता. आणि चांगले संस्कार पूर्वजन्मामध्ये प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन झालेलं आहे. संत संगती घडलेली आहे आणि बुद्धीही चांगली. त्यामुळे जरी त्या वंशामध्ये जन्माला आलेला असला तो राजा, तरी त्याचे संस्कार चांगले. हिंदू मुसलमान काही भेद, सर्वांबरोबर सारखेपणाने वागणं, सर्वांनाही आणखी योग्य सहाय्य करणं, आणखी निरनिराळी देवतांची मंदिरं वगैरे असली तर त्यांना काही जागीर वगैरे देणं, असं तो करायला लागला. आता त्याचे जे काही हे होते काजी वगैरे लोक, यांनी त्याला सांगितलं, काय म्हणाले तुम्ही राजेसाहेब, हिंदूच्या देवांची पूजा करता तुम्ही. देव हा निराकार आहे आणि हिंदू सगळा आकार मानतात म्हणा. गायीला देव म्हणतात, नद्यांना देव म्हणतात, पाण्याला कुठे देव म्हणायचं आहे का म्हणा. आणि मूर्ती काय करतात, तिची पूजा करतात. यांना काहीही ज्ञान नाही, सगळे अज्ञानी हिंदू, आणि त्यांच्याप्रमाणेच तुम्ही बघायला. पण राजाचा विचार आहे. त्यांनी सांगितलं, मौलवी देव निराकार आहे म्हणजे सर्व ठिकाणी आहे ना, हे तरी तुम्हाला मान्य. मग सर्व ठिकाणी देव असल्यानंतर मूर्तीमध्ये देव नाही असं तुम्ही कसं सांगता. सर्व ठिकाणी असणारा परमेश्वर मूर्तीमध्ये नसायला काय झालं. आणि तो देव एकच आहे. त्यांचा देव निराळा आहे आणि आमचा देव निराळा आहे असं तरी का तुम्ही. तांबड्या रंगाची गाय, काळी गाय, पांढरी गाय, पण दुधामध्ये काय फरक आहे का. दूध सगळ्यांचंच पांढरं आहे ना. काळ्या गाईचं दूध काळं आहे, तांबड्या गाईचं दूध तांबडा आहे असं होतं का. तसं सर्वत्र देव एक आहे, ही त्याची बुद्धी आहे. त्यामुळे मला म्हणाला दुजाभाव वाटत नाही. हिंदू मुसलमान ही बुद्धी माझ्या मनामध्ये नाही आहे. नेताच जर असा असेल तर बुद्धिभेद करणारी, विकारी मनाची जी माणसं आहेत, समाजामध्ये क्षोभ निर्माण करणारी, त्यांना स्वस्थ राहावं लागेल. त्यामुळे समाज शांत होतो आणि शांती. नेता हा विचारू पाहिजे. काही दिवस गेल्यानंतर राजाच्या मांडीला एक फोड झालेला आहे. सहज निमित्त झाला, थोडा फोड झाला, वाढत वाढत गेलेला आहे. अतिशय सबंध वेदना, रात्री झोप नाही, काही नाही. आणि औषधं चाललेली, निरनिराळ्या प्रकारची औषध आहेत. युनानी औषध आहे, आयुर्वेद आहे, आणखी वनस्पती आहे, पुष्कळ औषध आहे. काही नाही, बरं नाही. पुष्कळ उपाय झाले, थकलेला आहे. मग ज्योतिषी ब्राह्मण, चांगले तपस्वी ब्राह्मण यांना बोलावून आणलं. महाराज, काही उपाय असेल तर मला सांगा. त्यांनी विचार केला, इथं कसं सांगायचं, तुझ्या राजवाड्यात आम्ही सांगून का उपयोग. आपण जाऊया म्हणाले. पाप विनाश तिथे होतं बेदरमध्ये. तिथं तुम्ही चला राजेश आहे. आणि एक याला उपाय असा आहे की सत्पुरुषांची जर कृपा दृष्टी झाली, त्यांची जर कृपा झाली तर तुमचा रोग बरा होईल. कितीही जरी पातक असली तरी ती पातक त्यांच्या कृपेनं नाहीशी.
विनाश तीर्थावरती राजा गेला, स्नान वगैरे केलं. इतक्यात एक स्वामी त्या ठिकाणी आले, संन्यासी. नमस्कार केला राजाने. ते झाडाखाली बसले, राजाही बसलेला आहे. राजाने विचारलं, महाराज असा असा मला अगदी पोट झालेला आहे, काय आणि सैन दुःखी आहे मी, राज्य असून सुद्धा मला काही सुख नाही. मग म्हणतानी ते सांगितलं, महात्म्याची क्या गोष्टी झाली म्हणजे तुझा रोग बरा होईल, काही वेळ लागला. म्हणून एक कथा सांगितली. एक राजा जो आहे, त्या राजाला 2 स्त्रिया होत्या. आणखी त्यापैकी ज्येष्ठ राणी, त्याची कथा पूर्व सांगताना, एका गावात राहणारा दक्षिण देशातला एक ब्राह्मण आचार धर्म ज्याने टाकलेला आहे आणि वाटेल तसं वागतो आहे. एका पिंगला वेश्येच्या संगतीमध्ये तो राहिला. संबंध जन्म त्याचा किशोर. त्या ठिकाणी एके दिवशी आणखी ऋषी महाराज एक आलेले, त्यांची सेवा त्याने केली. उत्तम त्यांची सेवा झाली. एक दिवस राहिले ऋषी महाराज निघून. मग या ब्राह्मणाला आणखी आयुष्य याचं संभव, याला आणि मृत्यू आलेला आहे. दुसऱ्या जन्मामध्ये त्या राजाची ज्येष्ठ राणी, तिच्या गर्भामध्ये हा ब्राह्मण आलेला आहे. त्या योगी पुरुषाची सेवा घडली, त्याचं फळ म्हणजे राजपुत्र म्हणून याला जन्म येणार. पण पापही घडलेला हो. ज्येष्ठ राणीला गर्भ आणखी निर्माण झाला. गर्भ मुलगा होणार असं दुसऱ्या राणीला कळलं आणि तिने सर्व विष आणून काहीतरी प्रयत्नपूर्वक त्या ज्येष्ठ राणीला ते पाजवलं नाही. दुधातून म्हणा, कशातून म्हणा, झालं. पसवत झाली खरी ती, पण सगळ्या अंगामध्ये आणखी संबंध फोड झालेले आहेत. त्या विषाची बाधा भयंकर झाली. मुलाला फोड झालेले आहेत. मुलाच्या शरीरातून सगळा रक्तस्राव होतो आहे. राजाचं औषधोपचार चालू आहे. काही कमी नाही औषध. उत्तम उत्तम औषध लावतात अंगाला, काही बनवते. आणि शेवटी निराश झाला राजा आणि त्याने असा निर्णय घेतला की या आपल्या स्त्रीला आणि मुलाला अरण्यामध्ये टाकून द्या, म्हणजे आपल्या डोक्याला तरी त्रास. सांगितलं, रस देऊन आपल्या एका सारथ्याला तिला नेऊन टाका म्हणाले अरण्यात. भयंकर अरण्यामध्ये सोडून द्या, काय होईल ते होईल. त्याप्रमाणे तो सारथी आणि रथामध्ये त्या दोघांना बसून अरण्यामध्ये त्याने सोडलेला आहे, परत आलेला आहे. ती राजस्त्री आपल्या मुलाला कडेवर घेऊन चालली आहे. एक तर राज्यापासून आपण भ्रष्ट झालो, आपली मंडळी गेली, आणखी अतिशय शरीर वेदना होता, दुःख आहे. आणि अरण्यामध्ये कितीतरी सिंह वाघ वगैरे फिरतायत, राक्षस आहेत, सगळे साप मोठे मोठे आहेत. मारलं तर बरं होत म्हणाले, यात माझा प्राण गेला तर दुःख तरी दुःखातून तरी अशीच चालता चालता एका ठिकाणी येऊन पोचली. काही गुराखी मंडळी होती, त्यांना पाणी मागितलं. त्यांनी तिला गावात जा बाई, गावात तुला सगळी तुझी व्यवस्था होईल म्हणून सांगितलं. तिथं गेल्यानंतर त्या राजा तिथला एक वैश्य राजा उजाकर नावाचा, त्याच्या काही दासी आलेल्या होत्या. त्यांनी ही वार्ता विचारली आणि या दुःखी स्त्रीला घेऊन त्या राजवाड्यामध्ये गेले. राजाच्या कानावर सर्व वृत्तांत घातल्यानंतर राजाने तिची स्वतंत्र व्यवस्था. काही दिवस गेल्यानंतर त्या मुलाचं ते वर्ण वाढलेले आहे, जखमा वाढलेल्या आहे आणि त्याचं प्राणोत्क्रमण झालं. ही राणी अतिशय दुःख करू लागली. एकच माझा अशा तंतू होता म्हणाली आणि तोही गेला, आता काय करायचं जीवन करावं, अतिशय व्यस्त करतो. ते ऋषभयोगी पूर्वजन्मातले त्या राजवाड्यामध्ये त्याच वेळेला गेले. राजाने त्यांचा सत्कार पूजा वगैरे केली, भोजन झालेलं आहे. कोण रडते म्हणाले. अशी अशी एक राणी आलेली आहे, निर्वाचित झाली. ऋषभयोगी तिच्या जवळ आले, तिलाही पुष्कळ उपदेश केला. काय रडून उपयोग, काय म्हणाले, पूर्व प्रारब्धाप्रमाणे हे सगळं घडत आहे ना. मग त्या राणीनं सांगितलं, महाराज एवढी तरी कृपा करा, आता मला आशा कोणाची राहिली नाही. एकुलता एक मुलगा होता, तोही गेला. त्याच्याच प्रमाणे माझंही प्राणोत्क्रमण व्हावं, एवढी तरी कृपा करा, म्हणजे मी सुटेन याद. त्याला दया उत्पन्न झाली. तो मुलगा म्हणजे पूर्वजन्मी ज्या ब्राह्मणाने त्यांची सेवा केली होती तो होता. त्यांनी त्याच्या अंगावरती भस्म प्रोक्षण केलं, कृपादृष्टीनं पाहिलं, तो जिवंत झाला.
राणीच्याही शरीरावरती विभूती पोचणे तरी तिचेही शरीर निरोगी झाले नाही. सगळे वर्ण वगैरे दूर झाले. विषाची बाधा इतकी वर्षापर्यंत जी होती सगळी बाधा दूर झाली. राजपुत्र उठलेला आहे, उत्तम अगदी देह झालेला आहे आणि त्याने भद्रांचो त्याला आशीर्वाद दिलेला आहे. तू उत्तम राज्य करशील, तुला राज्य मिळेल वगैरे सर्व सांगितलं. तो पुढं राजा झालेला आहे. तेव्हा त्या यतीने या म्लेच्छ राजाला सांगितलं ही सत्पुरुषांची कृपा आहे म्हणून. वस्तू सामर्थ्य आहे. कसं जातं काय जातं हे आम्ही सांगू शकणार, पण त्यांचं सामर्थ्य आहे मात्र. सर्व पापक्षय झाला की आपोआप दुःख दूर हो. तू जा म्हणाले कोणत्या तरी महात्म्याची कृपा झाली म्हणजे हा तुझा रोग बरा होईल. तर कुठं जाऊ म्हणाला, महात्मा कुठं आहे. आता तेच आले असतील. त्याने सांगितलं गाणगापुरामध्ये एक महात्मा आहे, त्यांचं तू दर्शन केलं लगेच तुझा रोग बरा. निघाला राजा. आणखी महाराज होतेच. आलेला आहे गाणगापुरामध्ये, गावात आलेला आहे. चौकशी सुरू केली, इथं कोण आहे संन्यासी. सगळी लोक मंडळी घाबरली, काय आता करतोय म्हणा. सैन्य वगैरे पुष्कळ बरोबर आहे आणि स्वतः राजा चालेल, काय करेल असा नियम नाही. गप्प बसली मंडळी. तो म्हणाला रागावला, अरे बाबांनो मला दर्शनाकरता मी आलेलो आहे, घेऊ नका म्हणाले. मग म्हणाले संगमावर महाराज आहे, पालखीत बसून तू निघालेला आहे. महाराज दुरून दिसल्याबरोबर पालखीतून उतरलेला आहे. आणखी जवळ जाऊन साष्टांग नमस्कार करून हात जोडून उभा राहिला. पाहिलं त्याच्या, वा वा. अरे परटा म्हणाले केव्हा आलास. परटा म्हणूनच त्याला हात मारला. त्याच्याबरोबर पुष्कळ मंत्री वगैरे होते सैन्यावर. अरे किती दिवस झाले म्हणाले आमच्याकडे यायचं की नाही, तू आलाच नाहीस म्हणाले. मागच्या जन्मात श्रीपाद वल्लभांच्या वेळेला जो परिट होता त्याला राजा केलं होतं. त्याच्या नावानेच हाक मारली. एकदम त्याला त्यांच्या शब्द सामर्थ्याने त्याला त्याच्या बुद्धीमध्ये पूर्व जन्माचं ज्ञान झालेलं आहे. आपण परिट होतो आणि या अवस्थेमध्ये राजाच रंगाचा राजा झालो म्हणाला. रडायला महाराज माझी आणखी उपेक्षा आपण करायला नको होती. का केली उपेक्षा. मला आपलं स्मरण नाही साहजिक आहे. मला हे वैभव मिळालं. हे वैभव म्हणजे आपल्यापासून मला दूर ठेवलं या वैभवाने. आता तरी मला दूर लुटू नका प्रार्थना केलेली आहे. बर म्हणाले बाबा. त्यांनी सांगितलं महाराज माझं पुष्कळ सैन्य वगैरे आलेलं आहे. माझं काय एकंदर आपणच दिलेलं वैभव एकदा पहा तरी ना. आमच्या गावी चला राजधानी. ते म्हणाले बा तुझ्या राजधानीमध्ये आणायला येण्याचा आग्रह करू नकोस. काय तिथे वाटेल ती पाप होता, काय गोहत्या काय वाटेल ते तुम्ही करता म्हणा. मी सगळं बंद करतो म्हणा. तुम्ही या पण बरं. त्याला पालखीमध्ये बसवलं. सगळ्या शिष्याना बसायला दिलं. आपण पालखी बरोबर चालत निघाला. महाराज म्हणाला अरे तू राजा आहे, राष्ट्राचा मोठा नेता. सगळे लोक तुला हसतील की पायानुसार. लोक हसू देत ना. मला आता लोकांकडे पाहिजे. लोक काही माझा उद्धार करू शकणार नाही. मला कोणीही पूर्वजन्माचं स्मरण काही देऊ शकला नाही ना आतापर्यंत. तुम्हीच मला आठवण करून दिली. आणखी माझं कर्तव्य काय हे आपण समजावून सांग. तरी पण म्हणाले बैस बाबा माझ्या सांगण्यात. सर्वांना आणखी वाहनाची व्यवस्था केली. आपण घोड्यावर बसून निघालेला आहे. महाराज म्हणाले बाबा तुझ्या बरोबर जाण्याने म्हणजे पुष्कळ वेळ लागणार. आम्ही आता पुढे जातो. आमची स्थान संध्या अनेक असते. तुझ्या बरोबर राहून आम्हाला भागणार नाही. आम्ही तुझ्या राजधानीमध्ये जातो पुढं. तू सावकाश सैन्य घेऊन ये. म्हणून एकदम महाराज अदृश्य झाले. सर्व एकंदर शिष्य मंडळींना त्या वेदर क्षेत्रामध्ये गेले. तिथं सायनदेवांचा पुत्र नागनाथ होता. त्यांनी महाराज आले म्हणून समजल्याबरोबर त्यांना घरी नेलेला आहे. त्यांची पूजा अर्चा रक्षा झालेली आहे. संध्याकाळ झाली. महाराज म्हणाले आता तो राजा यायची वेळ झाली. म्हणाले आम्ही जातो आता. तिथं विनाशाची उत्साहवृत्ती येऊन राहिलेली आहे. राजाने पाहिलं. महाराज एकदम नाहीसे झाले. वाईट वाटलं थोडं. काय आपलं भाग्य होतं म्हणाले. दर्शन झालं. महाराजांनी त्याच वेळेला त्याचा रोगही बरा केला. दर्शन झालं. पूर्वजन्माचं स्मरण झालं. त्यांनी पुढे जाऊन विनंती केली मला असा पोट झाला म्हणाले. पोट नाही म्हणाले. काय खोटं बोलतोस काय म्हणा. हा सहा म्हणाले. त्यांनी पाहिलं खरोखरच काही सगळा वेदना सगळं नाही म्हणाले. रोग नाही. तू संसारी नाही.
अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय देहत्रयाच्या पलीकडं तू सच्चिदानंद घना आहे. गुरु महाराजांनी नुसतं उच्चार करण्याबरोबर आणि मी संसारी नाही असा बोध होतो आहे शिष्याला. त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. रोगही गेला महाराजांचं दर्शन झालेलं आहे. महाराज पुढे गेलेले आहे म्हणून सर्व सैन्याला येण्याचं सांगून विधाना वेगाने घोड्यावर बसून आणि राजधानीमध्ये येऊन आहे. महाराजांना निमंत्रण केलं. चला महाराज राजे निघाले. 3-4 मंडळी आम्ही होतो म्हणाले. सिद्ध सांगतात बरोबर. पायघड्या काय अंतर देत आहेत. भरजरीची वस्त्र रस्त्याने अंतर दिले आहे. त्याचप्रमाणे मोती आणि वगैरे मोहरा सुवर्णाच्या उधळत आहेत महाराजांच्या. ही संपत्ती ही महाराजांची दासी आहे म्हणाले. काही संपत्तीचा मोह ठेवला नाही त्यांनी. राजवाड्यामध्ये नेलं. सिंहासनावर बसून त्यांची पूजा केली. सर्व त्याच्या स्त्रिया मुलं वगैरे सगळ्यांनी नमस्कार केलेले आहे. विचारलं राजा काय तुझी इच्छा पूर्ण झाली ना? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा